वसई विरारमध्ये मुसळधार पावसात अग्निशमन विभागाचे धाडसी बचाव कार्य. 754 नागरिकांना दिले जीवदान. 4 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरारमधील अनेक सखल भाग जलमय झाले. रस्ते, घरे आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अशा गंभीर परिस्थितीत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने अहोरात्र बचाव आणि मदत कार्य राबवत तब्बल 754 नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. विशेष म्हणजे या बचाव कार्यात 11 गर्भवती महिलांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्तीमध्ये वसई विरार परिसरात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे शहरातील विविध भागांमध्ये 208 ठिकाणी झाडे कोसळली होती. अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही झाडे हटवून वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय दूर केली. दरम्यान या कालावधीत 10 आगीच्या घटनांवर अग्निशमन विभागाने यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले. तसेच 3 भिंत आणि स्लॅब कोसळण्याच्या घटनांमध्ये तातडीने मदत कार्य करत संभाव्य मोठी जीवितहानी टाळण्यात यश आले. जलमय भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांनी समन्वयाने काम केले. बोटींच्या माध्यमातून अनेक कुटुंबांची सुटका करण्यात आली. तसेच पुरामुळे घराबाहेर पडू न शकलेल्या आणि अन्नाची कमतरता भासत असलेल्या हजारो गरजू नागरिकांपर्यंत अन्न पॅकेट्स आणि आवश्यक मदत सामग्रीही पोहोचविण्यात आली. वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि महापौर अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी रोहन मोरे यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण बचाव आणि मदत अभियान यशस्वीपणे पार पडले. याबाबत माहिती देताना श्री विवेक किणी, अग्निशमन अधिकारी वसई विरार शहर महानगरपालिका यांनी सांगितले की मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी 24 तास कार्यरत होते. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत बचाव कार्य करण्यात आले असून भविष्यातही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विभाग पूर्णपणे सज्ज आहे. वसई विरारमधील या नैसर्गिक आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाने दाखवलेले धाडस, तत्परता आणि सेवाभाव यामुळे शेकडो नागरिकांचे प्राण वाचले असून नागरिकांकडून अग्निशमन जवानांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय आरोग्य विभाग डॉक्टर भक्ती चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आपण नागरी प्राथमिक आरोग्य अंतर्गत मी डॉक्टर अश्विनी नाईक नवरे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नवघर परिसरातील मिठागर या परिसरात आम्ही आलेलो आहोत. आणि ह्या परिसरामध्ये पाणी खूप साचलेलं आहे. इथे जवळजवळ 115 घरं आहेत आणि बरेचसेच नागरिक इथं आहेत, अजून ते स्थलांतरित झाले नाही. त्यामुळे त्यांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. प्रत्येकांना प्रत्यक्ष भेट देऊन आपण त्यांना साथरोगापासून प्रतिबंधक उपाय म्हणून आपण त्यांना गोळ्या वाटप करत आहोत आणि त्यांना विचारपूस करून त्या कोणता आजार असेल, काही त्रास होत असेल त्यानुसार आम्ही औषधोपचार करत आहोत. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये दिनांक 4 ते दिनांक 8 तारखेपर्यंत असं कंटिन्यू अतिवृष्टी पाऊस पडत होते. त्या पावसामध्ये सर्व नागरिकांना भरपूर प्रमाणात त्रास होत होतं. त्यांना कामावर जाण्यासाठी अशक्य गोष्टी होत्या, कारण का रस्त्यावर कमीत कमी तर 3 ते 4 फूट पाणी झालं होतं. कोणत्या प्रकारची व्हेकलची सोय नव्हती, कोणत्या प्रकारची बाईकची सोय नव्हती, कोणत्या प्रकारची बसची सोय नव्हती. त्या दरम्यान तर लोकांना खाण्यापिण्यासाठी ही फार मोठा प्रॉब्लेम उद्भवत होता. हजारो लोकांना जेवण वाटण्याचं काम वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन जवानांनी पूर्ण केलेलं आहे. बोटीच्या माध्यमातून त्यांना जेवण वाटप करण्याचं काम केलेलं आहे. तसेच हे काम करत असताना कमीत आम्ही त्यावेळेस 754 लोकांना रेस्क्यू केलं आणि त्या रेस्क्यूमध्ये 11 गरोदर महिलासुद्धा होत्या आणि तसेच 5 डेड बॉडी आम्ही त्यांच्या काढण्यात आले. आणि हे काम करत असताना
भरपूर प्रमाणामध्ये पाऊस असताना, वारा वादळ असताना त्या दरम्यान तर रस्त्यावर, घरावर अशा अनेक ठिकाणी कमसे कम 208 झाडं पडलेली आहेत आणि तेही काल आम्ही काम पूर्ण केलेलं आहे.